नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथे आहे हे मस्जिद बंदरमधील जो फेमस स्ट्रीट आहे मोहम्मद अली रोड, त्या ठिकाणी आपण आलो आहोत. यात आपण आज इथे स्ट्रीट फूड जे लागतं रमजान महिन्यामध्ये ते आज आपण एन्जॉय करायला आलो आहोत. बघा, बरोबर टायमावर आलो आहोत. ही संध्याकाळची मला वाटतं इशा असं म्हणतात तिला, ही नमाज आता चालू झालेली आहे. ओके, चलो मित्रांनो, मोहम्मद अली रोडवरील इफ्तार ही एक फार मानाची गोष्ट आहे. आपल्या देशातूनच नाही तर विदेशातूनही इथे मंडळी इफ्तारचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. चला तर मग इथे चकाचौंध झालेल्या सगळ्या स्ट्रीट्स आणि सगळ्या मस्जिदी आपण बघून घेऊया. आणि इथे लाइटिंगची जी आतिषबाजी केलेली आहे ती अगदी नयनरम्य आणि मनमोहक अशी आहे, त्याचाही आस्वाद घेऊया. मित्रांनो, तुम्ही ह्या स्ट्रीटची खासियत बघितलीत तर तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज, स्वीट्स, मोगलाई, चिकन तंदुरी, पंजाबी डिशेस आणि स्पेशली ज्या मोगलाई डिशेस असतात त्यांची ही खासियत असल्यामुळे इथे आपण ह्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकतो. विशेष करून इथे मिळणारा मालपोवा आणि इथे मिळणारी खव्यातली जिलेबी, जी काळ्या रंगाची चॉकलेटी रंगाची साधारण असते, ही इकडची खासियत आहे. ती तुम्ही नक्की ट्राय करा. संपूर्ण स्ट्रीट फिरून झाल्यावरती मुलांना असे वाटले की आपण सगळ्यात पहिल्यांदा मालपोवाच खावा. मग आम्ही इकडच्या फेमस अशा मालपोवाच्या दुकानामध्ये गेलो आणि तिथे मालपोवा बनवताना बघितला आणि मग त्याचा आस्वादही घेतला. मित्रांनो, हा मालपोवा खरपूस तळलेला आहे आणि तोही तुपामध्ये. त्याच्यानंतर ह्याच्यावरती राबडी टाकली जाते, अतिशय सुंदर असते आणि असा राबडीमध्ये भिजलेला असा तो मालपोवा खाण्यामध्ये अतिशय मजा वाटते आणि अफलातून टेस्ट असते त्याची. जरूर ट्राय करावा अशी रेसिपी. ती वाढताना किंवा देताना त्याचे छोटे छोटे पीस केले जातात जेणेकरून आपल्याला खायला ते इझी पडावं आणि मग आपण त्याचा आस्वाद घेतो. मित्रांनो, आता जी गल्ली आपल्याला दिसत आहे त्या गल्लीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे तंदुरी आयटम असतात. चिकन, मटन, चाप असे वेगवेगळे प्रकार ह्या स्ट्रीटमध्ये मिळत असतात. तर ही गल्ली लक्षात ठेवा आणि ह्या गल्लीमध्येच तुम्ही तंदुरी आयटम खाण्यासाठी येऊ शकता. आम्ही तिघच जण असल्यामुळे आम्हाला फक्त थोड्या प्रमाणामध्ये चिकनची गरज होती, तर त्यामुळे आम्ही चिकन टिक्का जो बोनलेस होता तो सिलेक्ट केला आणि त्याचा आस्वाद घेतला. अतिशय सुंदर होता, पण AC मध्ये बसल्यामुळे त्याचा जो गरमपणा होता तो निघून गेला होता. हीच गोष्ट आपण घरामध्ये करतो तेव्हा त्याची किंमत आणि त्याची चव काही वेगळीच असते. तरी पण आम्ही आज स्ट्रीटवरची हे फूड ट्राय केले, तेही चांगलंच होतं. चटणी इथे आहे, ऑलरेडी टिक्का घेतलेला आहे. त्याच्यावरती हे मस्तपैकी लिंबू आहे. एन्जॉय. चलो राईट आउट.
मित्रांनो, येथील स्वीट फूड ही अतिशय वेगळ्या प्रकारचं असतं. इथे तुम्ही कधीही बघितलेलं नसेल अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम असे स्वीट फूडमध्ये ठेवलेले असतात. तेही तुम्ही जरूर नक्की ट्राय करा. पण आमचे पोट भरलेले होते त्याच्यामुळे आम्ही काही जास्त खाऊ शकलो नाही. चला तर मित्रांनो, 2 प्लेट्समध्ये त्याचं पोट भरलेलं आहे. आणि काहीच खायचं नाही. काय तिथे आपण जाऊ शकतो. चलो टाटा बाय बाय. कीप वॉचिंग.